माणिकरावजी, खूप खूप तुमचं स्वागत खरं तर लोकशाही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये, विशेष कार्यक्रमामध्ये. कृषी मंत्री पदाची जबाबदारी राज्याची तुमच्या आता खांद्यावर आहे आणि हे पद किती महत्त्वाचं आहे हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. राज्यातला प्रत्येक शेतकरी, शेतीशी संबंधित प्रत्येक व्यक्ती या कृषी मंत्री नेमकं राज्यासाठी काय करू शकतात, शेतकऱ्यांसाठी चांगलं काय करू शकतात याकडे डोळे लावून बसलेले असतात. प्रश्न सुरुवातीला हाच आहे की तुमचं नेमकं काय विजन आहे पुढच्या 5 वर्षांसाठी? शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा नेमका कसा देता येऊ शकेल? शेतमालाला भाव नेमका कसा योग्य मिळू शकेल? हमी भावाचा मुद्दा आहे. अनेक मुद्दे आहेत तुमच्यासमोर. तुमचं विजन नेमकं काय पुढच्या 5 वर्षांसाठीचं? सर्वप्रथम मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांना धन्यवाद देऊ इच्छितो की अत्यंत मोठी जबाबदारी आणि जाणीवपूर्वक त्यांनी ही माझ्यावर सोपवलेली, माझी निवड केलेली आहे. शेती हा विषय खूप वास्ट आहे आणि खूप विचार करून त्यामध्ये लगेच इमिजिएटली काही इफेक्ट जाणवेल असं काही जरी नसलं तरी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या संपूर्ण शेतीच्या नियोजनामध्ये एक स्ट्रीमलाईन करण्याची आवश्यकता आहे, एक धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यामध्ये सरकार म्हणून आमच्या काही ज्या योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांना परवडतात की नाही, त्यांचा उत्पादन खर्च किती होतो, उत्पादित केलेला माल कुठे विक्री केला जातो, उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीतून किती पैसे येतात आणि त्यामुळे शेती का आणि कशी परवडत नाही, या सर्व गोष्टीचा पहिला डाटा या ठिकाणी कलेक्ट करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर राज्य सरकार म्हणून त्यासाठी आपण काही वेगळ्या सुविधा देऊ शकतो का, तर तोही विचार या राज्य सरकारच्या मनामध्ये आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विचारात घेऊन, विश्वासात घेऊन या खात्यामध्ये जरा वेगळा आमूलाग्र बदल करण्याची माझी धारणा आहे. नव्याने अनेक तंत्रज्ञान या ठिकाणी पुढे आलेलं आहे. सगळ्यात लेटेस्ट तंत्रज्ञान जे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे आपण म्हणतो त्या संदर्भात शेतकरी हा तिथपर्यंत लवकरात लवकर कसा जाईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये या ठिकाणी कसा सहभाग नोंदवेल आणि हे तंत्रज्ञान तो आपल्या शेतामध्ये कसं या ठिकाणी आणेल, यासाठी खऱ्या अर्थानं बजेटमध्ये काही प्रोव्हिजन करावी अशी मी विनंती सन्माननीय दादांना केलेली आहे. आणि दादा खूप पॉझिटिव्ह आहेत. दादांनाच या विषयामध्ये गोडी असल्यामुळे त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मला सांगितलं की या तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये तात्काळ एक मीटिंग आयोजित करा आणि मला बजेटमध्ये तुम्ही या ठिकाणी सुचवा की आपल्याला शेतकऱ्यांना खास सुविधा कशा देता येतील आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती या ठिकाणी कशी सुसाय होईल असा विचार दादाच्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं खातं संपूर्ण कामाला लागलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की नवीन तंत्रज्ञान, नवीन औषधे, नवीन बी बियाणे, गरजेपुरती औषधे, गरजेपुरतीच या ठिकाणी जे काही खते या ठिकाणी वापरतो आपण, ती अनावश्यक या ठिकाणी कशी होणार नाही आणि त्यातून शेतकऱ्याचा खर्च कसा कमी होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये कितीही पाणी आणण्याचा प्रयत्न केला तरी काही मर्यादा आहेत. फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळी शेती आहे. त्यामुळे दुष्काळी शेतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची वाण या ठिकाणी विकसित करून कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल हा सुद्धा विचार या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये रुजवणं आवश्यक आहे. आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना प्रचार आणि प्रसार हा या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर होणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून अनेक पर्याय समोर आले आहेत. आम्ही आता पर्जन्यमापन आणि हवामान केंद्र हे गावागावात पोहोचवण्याचा विचार आहे. आमच्या सरकार निर्णय घेतलेला आहे. या अगोदर ते सर्कल विभागामध्ये एकच या ठिकाणी पर्जन्यमापन केंद्र होतं. हवामान केंद्र तर आम्ही दुसऱ्या म्हणजे तालुक्यातल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये असेल त्याच्यावर अवलंबून राहत होतो. परंतु आता सरकारने असा निर्णय घेतला आहे की प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापन केंद्र आणि हवामान केंद्र या ठिकाणी ठेवणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याला 2 दिवस अगोदरच कळेल अतिवृष्टी होणार आहे की नाही, त्यानंतर पाऊस कधी होणार आहे, किती होणार आहे, वातावरणामध्ये काय बदल आहेत, वातावरणाच्या बदलाच्या दृष्टिकोनातून काय करता येईल, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्ञात करणार आहे. आणि आम्ही एवढंच नव्हे तर चॅटबॉटच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये चॅटबॉट बसवण्यासंदर्भात आमचा विचार सुरू आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना ऑनलाईनमध्ये त्याला आवडेल त्या भाषेमध्ये, कोणत्याही भाषेमध्ये चॅटबॉट या ठिकाणी काम करेल आणि आवडेल त्या भाषेमध्ये त्याला या ठिकाणी अर्ज भरता येईल, तात्काळ सरकारशी कॉन्टॅक्ट करता येईल आणि तो कृषी मंत्र्यांशी पण
जागेवर त्या ठिकाणी बोलू शकेल आणि राज्यातल्या कुठल्याही कृषी अधिकाऱ्याबरोबर त्याला डिस्कस करता येईल आणि या संदर्भात त्याला आलेल्या अडचणीतून ताबडतोब निपटारा कसा होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार आहे. एवढंच नव्हे तर चॅटबॉट आम्ही डिस्प्ले बोर्डाला या ठिकाणी अटॅच करणार आहोत आणि गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती बाहेर एक मोठा डिस्प्ले बोर्ड लावणार, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, ज्याच्यातनं शेतकऱ्याच्या योजना, वातावरणामध्ये होणारे बदल, पिकामध्ये होणारे बदल, पिकामध्ये या ठिकाणी असलेली आवश्यकता, उदाहरणार्थ थोडक्यातच सांगायचं म्हटलं की जर आम्हाला 2000 एकर कांद्याची आवश्यकता असेल तर क्वचित एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये मिळाले तर आमचे शेतकरी बांधव 2000च्या ऐवजी 10,000 एकर कांदे करतात आणि त्यामुळे आपला जो सप्लाय अँड डिमांड या दोन गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे सप्लाय जास्त व्हायला लागला की लगेच या ठिकाणी डिमांड कमी होते आणि भाव उतरतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोषाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राला एकंदरीत किती कन्झम्पशनची आवश्यकता आहे कांद्याची, देशाला किती कन्झम्पशनची आवश्यकता आहे, त्याच्या काही पट्टीमध्ये, दुपटीमध्ये, वाईटात वाईट दुपटीमध्ये किंवा 1.5 पट जास्तीत जास्त तेवढीच लागवड या ठिकाणी शेतकऱ्यांनी करावी म्हणून त्याला ते आकडेवारी आम्ही या ठिकाणी डिस्प्लेवर दाखवणार आहोत की आता किती लागवड झालेली आहे कांद्याची, किती लागवड ऊसाची झालेली आहे, ऊसाच्या लागवडीमध्ये किती कारखान्यांना किती टन गाळप होणार आहे आणि ते गाळप झालेलं ऊसाची क्षमता किती आहे आणि तुम्ही ऊसाची लागवड किती करतात, या सगळ्या गोष्टी ऑटोमेशनमध्ये त्या शेतकऱ्याला कळला पाहिजे. म्हणजे कन्झम्पशनच्या बरोबरीने जर त्या ठिकाणी जर माल उत्पादित झाला तर फारसा आयात निर्यातीचा प्रश्न पण निर्माण होणार नाही आणि अगदी आयात निर्यात 10-20% झाली तर त्यामध्ये शेतकऱ्यांना फारसा त्रास होणार नाही किंवा किमतीला या ठिकाणी त्याला या ठिकाणी सामोरं जावं लागणार नाही. अशा प्रकारचं नवीन धोरण या ठिकाणी आम्ही आणण्याचा विचारात आहोत. ओके. पण माणिकरावजी, एक मुद्दा तुम्ही मगाशी एक बोलता बोलता उल्लेख केलात की तरुणांना शेती सध्या परवडत नाही असं बोललं जात आहे. तुम्हाला नेमकी काय कारणं वाटतात त्यामागची? कारण तुम्ही सुद्धा गेली 2 ते 3 दशकं राजकारणात, सगळ्या बारीक सारीक मुद्द्यांवर तुमचं सातत्यानं लक्ष असतं. शेतीच्या दृष्टीनं तरुण असं शेतीपासनं मागे जात आहेत, शहराकडे नोकरीच्या दृष्टीनं वळत आहेत असं देखील एक बोललं जातं, तशी ओरड होत असते. मग त्यांना परत एकदा शेतीकडे आणण्यासाठी काय नेमकं केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? खरंच असं वाटतं की शेती सध्या परवडत नाही करायला तरुणांना? खरी गोष्ट आहे, म्हणजे शेती परवडत नाही ही गोष्ट खरी आहे. एक तर ती शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली जात नाही आणि शेतीवरती आता लेबरही काम करायला तयार नाही, म्हणजे मजूर भेटत नाही. हा एक मुद्दा झाला. शास्त्रोक्त पद्धतीने शेती होत नाही आणि मार्केटिंगमध्ये फार मोठ्या प्रमाणात अभाव असल्यामुळे मार्केटिंगमध्ये माल नेल्यानंतर त्याला अपेक्षित एवढे पैसे मिळतीलच याची शाश्वती नाही. अशाश्वत असा हा व्यवसाय असल्यामुळे लोक त्याकडे जास्त किंवा तरुण ज्याकडे जास्त वळत नाही असं माझं मत आहे. एकदा शेतकऱ्यांना शाश्वती निर्माण झाली की मी उत्पादित केलेला माल, एवढा टन उत्पादित केलेला माल एवढ्या भावाने एवढे पैसे मला या ठिकाणी 100% मिळतील, असा जोपर्यंत विश्वास शेतकऱ्याच्या मनावर निर्माण होत नाही तोपर्यंत शेतीकडे वळणाऱ्याची संख्या कमीच असणार आहे. पण त्यासाठी उत्पादनामध्ये जो काही खर्च होतो मोठ्या प्रमाणावर, तो खर्च कमी करण्यासाठी नवीन टेक्निक जे आले मी तेच सांगितलं आता. तर खर्च कमी कसा होईल आणि उत्पादन कसं वाढेल आणि हे उत्पादन बाहेरच्या देशामध्ये कसं जाईल, त्याला एक्सपोर्ट कसा मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचा दर्जाचा माल कसा तयार होईल, उत्पादित होईल, हे सर्व पाहणं, हे स्ट्रीमलाईन करावं लागेल. सगळ्या गोष्टी सर्व पाहणं एका गोष्टीमुळे लगेच तरुण शेतीकडे वळणार नाही. त्याला अनेक गोष्टींची सांगड घालावी लागेल आणि ही सांगड घातल्यानंतरच ते शेतीमध्ये तरुणांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. पण सध्या अलीकडं तर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून अनेक तरुण आमचे, आता फणसाची शेती आहे, सेंद्रिय शेती, आता या 2-3 लोकांचे आपण जे सत्कार केले, असे महाराष्ट्रातले अनेक शेतकरी आहेत आणि मला एका गोष्टीचा खूप अभिमान आहे की आमचे शेतकरी प्रयोगशील आहेत. म्हणजे आमच्या विद्यापीठामध्ये असलेल्या शास्त्रज्ञांपेक्षाही आमचा शेतकरी पुढचा विचार करतो. म्हणजे त्याचं तंत्रज्ञान हे त्याच्यापेक्षाही पुढचं आहे. एखाद्या शेतकऱ्याला असं वाटलं की एखादं मशीन तयार करायचं, तो त्याच्या डोकं लावून त्याच्या गरजेनुसार त्या ठिकाणी तो एखादं तांत्रिक या ठिकाणी काम करतो किंवा एखादं मशीन निर्माण करतो. आता ड्रोन स्प्रे आलाय, ड्रोनमध्ये पण आमची मुलं काम करायला लागली. रोबोट आलेत, रोबोटमध्ये आमच्या ग्रामीण भागातले काही लोक काम करतायत. त्यामुळे नव्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती या ठिकाणी वाढत चालली आहे. ही संशोधन वृत्ती वाढत गेली आणि त्यातून जर चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळालं तर मला असं वाटतं की आपोआपच तरुण आमचा शेतीकडे वळेल. बरं.
आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाला, तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातोय आणि या पुढच्या काळात देखील जास्तीत जास्त कसा वापर करून घेतला जाईल त्या दृष्टीने धोरण असेलच. पण पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या पद्धतीनं शेती केली जाते वेगवेगळं तंत्रज्ञान वापरून, तिथेही कदाचित वेगवेगळ्या समस्या असतीलच. ते तंत्रज्ञान आणि आपल्याकडची होणारी पारंपरिक शेती याची काही सांगड घालून काही वेगळं करता येऊ शकेल असं वाटतं? त्याच्यात दोन गोष्टी आहेत की परदेशामध्ये ज्या काही शेती केली जाते तिथं लँड होल्डिंग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. बरोबर त्यांना यांत्रिकीकरणाशिवाय शेती करणं शक्यच नाही. बरोबर. एक तर त्यांच्याकडे लेबर नाही, त्यामुळे ते शेती करू शकत नाही. त्यांना यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. हो. पण आपल्याकडे लँड होल्डिंग कमी असल्यामुळे, पण शेतीवरती मजूर मिळत नसल्यामुळे आपल्याला यांत्रिकीकरणाकडे वळवावंच लागेल. दुसरा मार्ग नाही आपल्यासमोर. त्यामुळे जास्तीत जास्त यांत्रिकीकरण कसं आणता येईल, नवीन टेक्निक कसं आणता येईल आणि ते टेक्निक शेतीमध्ये किती उपयोग होईल याचा प्रयोग या ठिकाणी सरकार करणार आहे. बरं. आणि सरकारची धारणा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतीमध्ये स्वावलंबन या ठिकाणी कसं येईल आणि शेतकरी स्वावलंबी कसा होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार आहे. मी आता विभागीय बैठका या ठिकाणी राज्यभर घेतोय आणि राज्यभर या विभागीय बैठकाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची हितगुज करतोय. आता मला ते फणस ज्याला आपण पुरस्कार दिला तो शेतकरी मला अलिबागला भेटलेला आहे. त्याने त्याचं बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे. अशाच प्रकारे कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले, कृषी पुरस्काराने सन्मानित झालेले अनेक शेतकरी बांधव मला या ठिकाणी भेटतात आणि त्यांच्या कामकाजामधल्या अडचणी या ठिकाणी शेअर करतात. त्यामध्ये प्रामुख्याने पॅकिंग हाऊस नाही आहेत, गोडाऊन नसल्यामुळे माल विकावा लागतो, मग माल कवडीमोल भावाने विकला जातो. काही जमिनीमध्ये मल्चिंग टाकलं तर मल्चिंगमुळे उत्पादन वाढेल. काही ठिकाणी डबल लॅटरल सुविधा आहे किंवा कसं आहे की कुठलंही पीक घेतलं तर त्या पिकाच्या खाली जे मुळं असतात ते फूट 1.5 फुटाच्या खाली जात नाही. जास्तीत जास्त 1.5 फुटापर्यंत मुळं काही 10 फुटापर्यंत जात नाही कुठल्याच पिकाची. त्यामुळे 1.5 फूट त्याचा ओलावा असा कायम मेंटेन होण्यासाठी अर्ध्या भागात जर लॅटरल गेलं तर अर्ध्या भागातच तो या ठिकाणी ओलं होतं. पण ते दोन्ही बाजून लॅटरल गेलं तर तो तेवढा एरिया जो आहे ना तो तेवढा पाण्याने एकदम कायम वेटेड राहतो आणि कमी पाण्यामध्ये अतिशय म्हणजे तेवढी त्याची गारवा टिकवण्याची क्षमता असते, ती क्षमता त्याच्यामध्ये राहते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे अनुभव त्यांनी आमच्याशी शेअर केले. त्या दृष्टिकोनातून मी आजच सकाळी सचिवांबरोबर बसलो, त्यांना सांगितलं की आपल्याला अशा प्रकारच्या सुधारणा कराव्या लागतील. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही चेंज करतोय, बदल करतोय. आमचे जे जुने धोरणं आहेत त्यामध्ये जर शेतकऱ्यांना परवडणारे नसतील आम्ही बंद करून टाकणार आहे, ड्रास्टिक निर्णय घेणार आहोत. नवीन धोरणं या ठिकाणी आणणार आहोत. ज्याच्यामध्ये अडचणी आहेत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, त्या तक्रारीचे कामं बंद करून त्यांना फायद्याचे कसे या ठिकाणी गोष्टी करता येईल तो विचार यावेळी सरकारच्या मनामध्ये आहे. पुन्हा एकदा मूळ मुद्दा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आणि त्याबरोबरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा हमी भावाचा मुद्दा तर गेले काही दिवस सातत्यानं गाजतोय, तुम्ही सातत्यानं त्यावर बोलताय सुद्धा. मात्र तुमच्या जिल्ह्यातला महत्वाचा मुद्दा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा, आणि कायम असं म्हटलं जातं की या सर्व अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काय काढता येऊ शकतो. मी आताच सांगितलं केंद्र आपल्याला, सरकारच्या समन्वयानं ज्या वेळेला राज्य सरकारला काम करावं लागतं कृषी मंत्री म्हणून, देशाचे केंद्रीय कृषी मंत्री म्हणून, त्या दोन्ही बाबींमधला समन्वय आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना दिली जाणारी कायमस्वरूपी काय म्हणूया दिलासा एक प्रकारचा किंवा त्यांना काहीतरी ठोस त्याबद्दलची उपाययोजना, त्याबद्दलचं काही ठोस धोरण ठरतंय? नाही, असं आहे की त्याबद्दल धोरण आम्ही ठरवणच आहोत. पण तरी सुद्धा मी आपल्याला अगोदरच सांगितल्याप्रमाणे मुळात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, डिमांड आणि सप्लायचा हा विषय आहे, हा पुन्हा तो त्या ठिकाणी आलाय की काही लोकांना 2,000-3,000 रेग्युलरली कांद्याचे भाव पडतात. मला सांगा, विधानसभेला कांद्याचे भाव पडले नाही, लोकसभेलाच पडले. मग विधानसभेला काय कांदा पिकवला नाही का? लोकसभेला का बरं झाला? लोकसभेच्या वेळेस कांदा जास्त झाला, अच्छा, विधानसभेत कांदा मर्यादित झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले, 2 पैसे. पण त्याचा राजकीय मुद्दा असा की लोकसभेला तुम्हाला त्या मुद्द्याचा फटका बसला, विधानसभेला हो नाही ना, बसला. बसला ना, मग बसला. पण मग त्यासाठी नियोजन करणं आवश्यक आहे. नियोजन केंद्राशी आपण ती चर्चा करतच आहोत. बरोबर. पण त्यासाठी नियोजन दुसऱ्या बाजूनं पण नियोजन केलं पाहिजे सरकारने. मग त्यासाठी नियोजन करताना काय की लागवड किती केली पाहिजे? आम्हाला 10,000 एकराची जर कांद्याची लागवड अपेक्षित आहे, आम्ही जर 10 लाख एकर करायला लागलो तो कांदा टिकणारच नाही, फेकूनच द्यावा लागणार रस्त्यावर तो. मग 10,000 एकराच्या ऐवजी 10,000 एकराची जर कन्झम्पशनची डिमांड असेल तर त्या डिमांडच्या अगेन्स्ट आम्ही 1.5 पट 15,000 एकर किंवा फार झालं तर दुप्पट 2,000 20,000 एकर यापेक्षा अधिक कांद्याची लागवड होता कामा नये. हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे गणित. बरोबर. मग शेतकऱ्यांना त्या चार्टवरती दिसलं पाहिजे की आता लागवड किती झाली आहे, आता आपण लागवड किती केली पाहिजे. माझ्याकडे 10 एकर क्षेत्र आहे,
मी 10 एकरच्या 10 एकरावर कांदा लावायचा का? तर लावून काही उपयोग होईल असं मला दिसत नाही, कारण आता इकडे ऑलरेडी 10,000 एकर झाली आहे. मग एकतर कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं की बाबा तू एवढीच या ठिकाणी कांद्याची लागवड कर, त्यामुळे तुला 2 पैसे मिळतील. म्हणजे असं काही करता येते का? तो पण आम्ही एक विचार तपासून बघतोय, त्याच्यात काही होतंय का, जेणेकरून बॅलन्स या ठिकाणी उत्पादनाचा बॅलन्स आहे, तो उत्पादनाचा बॅलन्स कसा साधता येईल, तो प्रामुख्याने विचार आमच्या समोर आहे. ठीक आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कांद्याचे नवीन बियाणे तयार करून कांदा साठवणुकीसाठी जास्त क्षमता असलेले या ठिकाणी बियाणाची निर्मिती करणे, हा पण आमच्या समोरचा एक आव्हानात्मक पर्याय आहे. की जे कांदा आम्हाला लगेच काढून मार्केटला विकावा लागतो किंवा 2-3 महिने ठेवला की कांदा सडतो. एक तर चांगल्या प्रकारच्या अद्ययावत कांद्याचा जाळी निर्माण केला पाहिजे, तो कांदा सडला नाही पाहिजे. दुसऱ्या बाजूला कांद्याची टिकवण्याची क्षमता वाढवली पाहिजे, असं बियाणं निर्माण केलं पाहिजे. म्हणजे असे एक 3-4 पर्याय आहेत की ज्यातून शेतकरी हा व्यवस्थितपणे त्याला 2 पैसे मिळतील. ठीक आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो माणिकरावजी, की बऱ्याचदा असं असतं की शेतीवर आधारित अनेक उद्योग आहेत, त्याही उद्योगांना तितकीच चालना मिळणं गरजेचं असतं आणि तोही खूप प्रमुख भाग आहे शेतीशी संबंधित, कृषी विभागाशी संबंधित. पण त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा आहे स्टोरेजच्या दृष्टिकोनातनं. गोडाऊन्स अवेलेबल नसतात, त्यामुळे खूप शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. पिकं उघड्यावर ठेवायला लागतात, ज्या वेळेला बाजार समित्यांमध्ये माल विकायला ते जातात, बऱ्याचदा असं असतं की तिथे सोयीसुविधा अपुऱ्या असतात. या गोष्टींबद्दल काही कायमस्वरूपी तोडगा नाही, आता ह्या शकतो? गोष्टीमध्ये तुम्ही सांगितलं ते बरं झालं की फार्मर प्रोड्युसर कंपन्या, फार मोठ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या काम करतायत, हा. बचत गट पण काम करतायत आणि कृषी बचत गट काम करते, मोठे शेतकरी पण आहेत. या संदर्भात लवकरात लवकर गोडाऊनसाठी योजना राज्य सरकार आणण्याच्या विचारात आहे, त्यामुळे अनुदानामध्ये. कारण शेवटी गोडाऊन जोपर्यंत आपण त्यांना देत नाही तोपर्यंत त्यांचा माल स्टोअर होणार नाही आणि माल स्टोअर झाल्याशिवाय मार्केटला लगेच काढला की लगेच, आता सोयाबीन काढलं की त्यांना घरात ठेवायला जागा नाहीये, त्यामुळे ते मार्केटलाच नेणार आहे. मार्केटला नेलं की भाव पडलेले असतात की तो ओरडतो, त्यामुळे त्याला त्याच्याकडे स्टोअर करण्या एवढी परिस्थिती, आणि स्टोअर केल्यानंतर त्याच्यावरती त्याला बँकेने फायनान्स केलं पाहिजे कमी व्याजदरामध्ये. म्हणजे हे सगळे लिंकअप आहे एकमेकाशी. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह या ठिकाणी डिसिजन घेतोय आणि लोकांकडनं सूचना घेतोय की आपल्याला या संदर्भात काय करता येईल. हे जरी एका बाजूला होत असलं तर दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की रासायनिक शेतीकडे जास्त वळूच नका. रासायनिक शेतीमुळे मनुष्याच्या आहाराला, मनुष्याच्या आरोग्याला प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होताना आपण बघतो. मी अनेक वेळा जेव्हा जनतेशी संवाद साधतो तेव्हा लोकांना असं म्हणतो की तुम्हाला परमेश्वराने इतकी चांगलं आरोग्य दिलं असेल, इतकी चांगली तब्येत दिली असेल, तर ती तुम्ही कशी जपली पाहिजे, कशी सांभाळली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे आणि काय खाल्लं नाही पाहिजे, या संदर्भात एकदा तुम्ही पथ्य पाळा. अन्यथा तुम्ही वर्षातून एकदा कॅन्सर हॉस्पिटलला व्हिजिट करा. कॅन्सर हॉस्पिटलला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कळतं की तुमच्याजवळ खरोखर परमेश्वराने खूप मोठी संपत्ती आहे, पण दुर्दैवानं तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आता रासायनिक शेतीकडून ऑर्गॅनिक शेतीकडे लोकांनी वळावं, सेंद्रिय शेती लोकांनी करावी, यासाठी माझा या ठिकाणी शेतकऱ्यांना सल्ला राहणार आहे. आणि त्या शेतीमधून 2 पैसे जास्त कसे मिळतील त्यासाठी सरकारने या ठिकाणी प्रायोरिटी द्यावी की जो सेंद्रिय शेती करेल त्याला अनुदान वाढून मिळेल, जो सेंद्रिय शेती करेल त्याला 2 सुविधा जास्त मिळतील. म्हणजे सेंद्रिय शेतीकडे हळूहळू हा शेतकरी वळला पाहिजे आणि सेंद्रिय शेतीच्या मार्फत चांगले उत्पादन तयार होऊन येणाऱ्या नवीन पिढीला चांगल्या प्रकारचं चांगले घटक मिळतील अशा प्रकारचं अन्न निर्माण केलं पाहिजे, अशी माझी धारणा आहे. आता पुढच्या 15-18 दिवसात अजितदादा अर्थसंकल्प मांडणार आहेत राज्याचा. शेतकऱ्यांना काही खुशखबर मिळणार आहे बजेटच्या ते माध्यमातून? दादा सांगू शकतील, मी कसं सांगेल त्याच्यावर. पण अर्थसंकल्प दादा तुम्ही काही मांडणार. सुचवलं असेल त्यांना की बजेटमध्ये नाही, मी मागणारच ना. मी कृषी खात्याचा मंत्री म्हणून दादाकडे विनंती करणार आहे. काय मागितलं थोडक्यात द्यायचं की नाही द्यायचं ते दादा ठरवतील. पण नाही, मी सांगितलं ना, एआय टेक्निकसाठी दादा स्वतः इच्छुक आहेत. दादांनी स्वतः मिटिंग घेतलेली आहे आणि एआय टेक्निक त्यांनी आत्मसात करावं या दृष्टिकोनातून दादा स्वतः इच्छुक आहेत. ठीक. त्यामुळे नवीन कृषी खात्यामध्ये ऍडिशनल पैसे मिळतील की नाही मला माहित नाही. काही पैसे मिळाले तर वेल अँड गुड, पण नाही मिळाले तरी आम्ही त्या पैशामध्ये काही होत नाही, परंतु शेतकऱ्यांना उत्कृष्ट सुविधा देऊ, ही गोष्ट 100% खरी आहे. ठीक आहे, तुम्ही आश्वस्त केले शेतकऱ्यांना आणि जे शेतकरी लाईव्ह बघतायत तुम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगितल्यात आणि आपण आशा करूया की अजित पवार जे बजेट मांडतील येत्या काही दिवसांमध्ये त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस असेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. कोकाटे साहेब, खूप खूप धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल.
धन्यवाद.